म्हणजे प्रत्येक मुलीसाठी फक्त एक घर नसून तर तिच्या बालपणीच्या आठवणी, आईवडिलांचे प्रेम आणि निखळ असे आपुलकीचं ठिकाण. इथं प्रत्येक कोपऱ्यात आठवणी दडलेल्या असतात आणि माहेरी आल्यावर मनाला एक वेगळाच आनंद आणि शांतता मिळते. आज मी तुम्हाला तिथलं वातावरण आणि खास व्यक्तीशी भेट, आजूबाजूचा परिसर आणि माझ्या काही खास आठवणी दाखवणार आहे. रिक्षामधून उतरल्यावर माझा भाऊ मला घ्यायला आला आणि वाटेत जाता जाताच भुईकोट किल्ला देखील लागला, जो शिवाजी महाराजांच्या काळातला होता, ज्याला फिरोजी नरसाळ्यांनी लढा दिला होता. आणि जर तुम्ही कधी आला तर तिथं अवश्य भेट द्या. त्यानंतर मी फायनली माझ्या घरी पोहोचलेले आहे. त्यानंतर मी दाखवली माझ्या मम्मीची बेडरूम, तिचं देवघर आणि त्यानंतर मी दाखवला तिचा पूर्ण हॉल. हा पहा तिचा हॉल आहे आणि हॉलमध्येच शिवाजी महाराजांची खूप मोठी फ्रेम लावलेली आहे. त्यांच्या शेजारी स्वामी समर्थांचा फोटो देखील आहे आणि स्वामी नरेंद्र महाराज दिसत आहेत फोटोमध्ये. तर ते माझ्या मम्मीने त्यांना गुरु केलेलं आहे, त्याच्यामुळं ते तुम्हाला इथे दिसतं आहे फोटो. त्यानंतर मी गेले किचनमध्ये. माझी मम्मी तिथे आमच्यासाठी काहीतरी बनवत होती. तर तिला विचारलं काय बनवते, तर ती बोलले की मी बनवते तिखट भाकरी. आज त्यांच्या घरात थोडासा अंधार दिसतो आहे कारण की लाईट नव्हती गुरुवारमुळे. त्यानंतर इथं मी सांगते की आज मला एक स्पेशल व्यक्ती येणार आहे भेटायला आणि फायनली ती आलेली आहे. तर ती तिसरी कोणी नसून माझी लहान बहीण होती. लहान बहीण म्हणजे काही नातं नाही तर आयुष्यभराची मैत्रीण, सुखदुःखात कायम सोबत उभी राहणारी व्यक्ती. आम्ही किती दिवसांनी भेटलो तरी आमच्यामधली आपुलकी तशीच असते. ती ते इंट्रोड्यूस करून देते कारण की तीही व्लॉग बनवते ना म्हणून. तर ती मला विचारत तुला कसं वाटतं आहे भेटून. तर तिला मी म्हटलं की मी ह्या शब्दात सांगू शकत नाही भावना माझ्या. तर ती सांगत होती की आम्ही खूप 3 महिन्यांनी भेटतो एकमेकींना आणि मी आज माझ्या मुलीला घेऊन आले नव्हते कारण की तिची स्कूल होती. तर ती पण तिला काय फिलिंग होते ते ती इथं शेअर करत होती. आणि आम्हाला एकमेकींना भेटून खूप आनंद झाला होता. आम्हाला खूप घाई होती कारण की मला थोडंसं काम होतं म्हणून मी त्या निमित्त त्याने मी येणार म्हणून मग ती पण मला भेटण्यासाठी आली इथे. आणि त्याच्यानंतर मग आम्ही खूप साऱ्या गप्पा वगैरे मारल्या आणि इथे मी तिच्या मुलाला दाखवले, रुद्दू नाव आहे त्याचं, आणि त्याला हाय पण करायला सांगितलं तर तो पण हाय करतोय बघा. अरे वा. आणि त्याच्यानंतरने मग आम्हाला मम्मीने जेवायला दिलं आणि जेवायला ताटामध्ये तिखट भाकरी, मसाले भात. माझ्या मम्मी मसाले भात खूप छान बनवते आणि काय करताय माणसाला किती छान वाटतं. आणि आईच्या हातचं जेवणाची सर्व आणि समाधान कुठेच मिळत नाही. तेवढं झाल्यानंतर ना मग आम्ही थोडा वेळ गप्पा चप्पा मारल्या आणि नंतर ना मग बघून आमची दोन्ही पोरं कुठं गायब झाली, 2 नाही 3. तर त्यातलं एक मिसिंग होतं. तर हे मुलं बसलेले स्लॅबवरती पाणी खेळत आणि हा मुलगा इकडे तिकडे उड्या मारत होता. आणि नंतर ना इकडे दाखवलं मी माझ्या मम्मीचं गार्डन आणि आणि हा आहे माझा भाऊ. त्याला एवढं काही दाखवलं नाही कारण की कोणाला कॅमेरा फेस करायला एवढं आवडत नाही म्हणून दाखवलं नाही. माझे पप्पा पण आहेत पण ते कामाला गेले होते त्याच्यामुळे ते ब्लॉगमध्ये दिसले नाही. तिथे मी माझा ब्लॉग संपवते आणि मी आता फायनली घरी निघालेले आहे. जर तुम्हाला ब्लॉग आवडतं चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.